नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो. आपण उद्योजकतेची मूलतत्वे अर्थात भविष्यात तुम्ही उद्योग, व्यवसाय, व्यापार, धंदा यापैकी काहीतरी सुरू करावं आणि स्वतःचा रोजगार स्वतः शोधावा, आणखी 4 लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, या दृष्टिकोनातून या विषयाकडे आपण अभ्यासासाठी पाहतोय. आपण यामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम याच्यामध्ये ज्याला आपण MSME असं म्हणतो, त्याची व्याख्या आपण कायद्यानुसार केलेली आहे, ती लक्षात घेतलेली आहे, त्याचं महत्त्व लक्षात घेतलेलं आहे. देशाचा आपला सर्वांगीण विकास करायचा असेल, तुम्हाला रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर आणि देशाची आर्थिक व्यवस्था आपल्याला सुधारायची असेल तर MSMEला महत्त्व देणं आवश्यक आहे. कारण भारताचा भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय अनुषंगाने जर विचार केला तर सूक्ष्म आणि लघु उद्योगांना आपण महत्त्व देणं महत्त्वाचं आहे. पण या सर्व ह्याच्यामध्ये ते सुरू करत असताना कोणत्या प्रकारच्या समस्या आहेत, त्या समस्याचा आपण कालच्या तासाला लेक्चरमध्ये अभ्यास केला. आज त्या समस्यावरती आपल्याला काही उपाययोजना आखता येतील का, या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करतोय. तर MSMEच्या त्या समस्यावरतीच्या उपाययोजना आपण लक्षात ठेवू. आता ह्या उपाययोजना कोणी कराव्यात, हा एक मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ह्या सर्व स्तरावरती उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. म्हणजे जो व्यक्ती संभाव्य उद्योजक बनणार आहे त्यानं काही याच्यातल्या समस्या सोडवल्या पाहिजेत. स्थानिक स्वराज्य संस्था असेल, उद्योजक ही संघटना काही असतील, शासन पातळीवर केंद्र सरकार, राज्य सरकार असेल, या सगळ्यांच्या मदतीनं ह्या सर्व समस्या सोडवल्या जाणार आहेत. कारण या समस्या आहेत ह्या काही वैयक्तिक पातळीवरती आहेत, काही शासन पातळीवरती आहेत, काही सामाजिक पातळीवरती आहेत. MSMEच्या विकासासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार प्रोत्साहनात्मक धोरणं व योजना आखत असते. ह्या धोरणं आणि योजना आखत असते, पण ती तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत, ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नाहीत. ही एक मोठी समस्या होती. त्या दृष्टिकोनातून अभ्यास होणं आणि कृती अंमलबजावणी जी आहे ती वेगानं होणं या ठिकाणी अपेक्षित आहे. तसेच निस्बूड म्हणजे नॅशनल लेवलला लघुउद्योगाच्या संदर्भात जी शिखर संस्था म्हणून काम करते त्याला निस्बूड असं म्हटलेलं आहे. सिडबी ही जी आहे हे स्मॉल स्केलसाठी विकासासाठी पैसे किंवा वित्तीय सहाय्य पुरवणारी बँक आहे. स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक, सिडबी असं म्हटलेलं आहे. MSCD जी आहे, ज्याचा आपण अभ्यास केला नुकताच, आणि DIC वगैरे. MSCD महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट जे आहे, किंवा DIC म्हणजे डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर, जिल्हा उद्योग केंद्र जे आहेत, ह्या ज्या काही शासकीय पातळीवरच्या संस्था आहेत त्या संस्था, तसेच खाजगी संस्था देखील उपाययोजना आखण्याचा प्रयत्न करीत असतात. पण या सगळ्यांना जेवढं यश यायला पाहिजे तेवढं यश म्हणावं तेवढं यश या ठिकाणी येत नाही, आणि त्यामुळे MSMEच्या ज्या काही समस्या आहेत त्या सुटताना आपल्याला पाहायला मिळत नाही. तर त्याच्यावरती उपाययोजना करत असताना त्या उपाययोजना कोणत्या असायला पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये आपण फार साधन सोपं विद्यार्थी मित्रांनो आहे. तुम्ही ज्या समस्या लक्षात घेतल्या त्या प्रत्येक मुद्दा, आता पहिला मुद्दा होता समस्येमध्ये भांडवलाची कमतरता, इथं आपण घेतलं भांडवलाची उपलब्धता. दुसरा मुद्दा होता तिथं पायाभूत सुविधांचा अभाव, इथं आपण घेतलं की पायाभूत सुविधांची उपलब्धता. म्हणजे समस्या आहेत त्याच्या अनुषंगानेच या ठिकाणी उपाययोजना घेतलेली आहे. आता भांडवलाच्या बाबतीमध्ये भांडवल म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की आपल्याला खेळतं भांडवल, स्थिर भांडवल लागतं, आणि स्वतःचं भांडवल किती, कर्जाऊ भांडवल किती, हा महत्त्वाचा विषय असतो. या ठिकाणी काही उद्योगांना स्थिर भांडवल जास्त लागतं, काही उद्योगांना खेळतं भांडवल लागतं जास्त. म्हणजे हा जो तुमचा उद्योगाचा भाग आहे त्या अनुषंगाने मग सिडबी सारखी संस्था असेल, किंवा अगदी राष्ट्रीयकृत बँका असतील, किंवा पर्टिक्युलरली उद्योगासाठी म्हणजे वित्तपुरवठा करणाऱ्या काही संस्था असतील, त्या संस्थाच्या माध्यमातून वेळेवरती आणि योग्य दराने कमी खर्चात भांडवलाची उपलब्धता होणं या ठिकाणी अपेक्षित आहे. वेळेवर म्हटलेलं आहे, कारण त्याला ज्या वेळेला आवश्यक पाहिजे त्या वेळेला त्याला जे आवश्यक स्थिर पाहिजे, स्थिर भांडवल आणि खेळतं भांडवल पाहिजे असेल तर कॅश क्रेडिटच्या माध्यमातून खेळतं भांडवल, किंवा सरकारने या ठिकाणी बीज भांडवल म्हणून काही उद्योगांना सुद्धा या ठिकाणी पुरवताना आपल्याला दिसतंय. फक्त ते प्रत्यक्ष त्या संभाव्य उद्योजकापर्यंत पोहोचणं वेळेवरती, आणि व्याजाचा दर सगळ्यात महत्त्वाचं, परतफेडीचा कालावधी वगैरे. इथं पे बॅक पिरियड एक आपल्याकडं संकल्पना अभ्यास असते. मेक ऑर बाय डिसिजन जसं आहे तसं पे बॅक पिरियड एक ह्याच्यामध्ये असते. पायाभूत सुविधांची उपलब्धता, पायाभूत सुविधामध्ये काय लक्षात घेतलं जातं, एक तर सगळ्यात महत्त्वाचं त्या उद्योगासाठी जागा.
कारण शेती ज्या ठिकाणी पिकते त्या ठिकाणी उद्योग म्हणजे एन ज्याला आपण बोलतो नॉन ॲग्रिकल्चर, म्हणजे ज्या ठिकाणी शेती पिकत नाही, पाण्याची सुविधा नाही, अशाच जागा उद्योगासाठी वापरल्या जाव्यात. हे शासन पातळीवरती आणि सरकारी व्यावहारिक पातळीवरती महत्त्वाचं आहे. बऱ्याच ठिकाणी ह्या बाबतीत आंदोलनं होत असतात. परंतु आपण ज्या अशा भारतामध्ये भरपूर जागा आहेत की त्या ठिकाणी पिकाऊ नाहीत. त्या ठिकाणी आपण उद्योगांची उभारणी करणं हेही महत्त्वाचं आहे. ज्या ठिकाणी शेती पिकते त्या ठिकाणी उद्योग उभा करण्याचा अट्टास ठेवून आपल्याला चालणार नाही. तर जागा त्याच्यामध्ये आले, जागा आली त्याच्यामध्ये रस्ते आले. आता कोल्हापूरला 5 स्टार MIDC आहे. ते मोठमोठे 10-10 फूट 20-20 फुटाचे मोठमोठे जॉब्स असतात. 20-20 ते 25-25 टनाचे मोठे जॉब्स असतात. मग हे आपल्याकडं आता पलूसवरून कराडला जायचं म्हटलं तर आडव्या MSCBच्या तारा भरपूर असतात. मोठा एखादा प्रॉडक्ट न्यायचं म्हटला, एखादा जॉब न्यायचा म्हटला तर त्या तारांना वरती ढकलावं लागतं किंवा काही ठिकाणी तारा सोडवावी सुद्धा लागतात. म्हणजे ह्या आडव्या तिडव्या तारा गेलेल्या आहेत. मग हा रस्ते आपल्याकडे असून सुद्धा काय बघा, आता आज तर रस्त्याची खूपच वाईट अवस्था आहे, सोडून द्या. पण त्या उद्योगापर्यंत चांगला रस्ता असणं आवश्यक आहे. आडव्या तिडव्या तारा असून उपयोग नाही. त्याला अडथळे निर्माण होतील वाहतुकीला, अशी कोणतीही व्यवस्था त्या ठिकाणी असता कामा नये. ह्या रस्त्याच्या बाबतीमध्ये झालं. वीज, आता स्वतंत्र औद्योगिक वसाहत का स्थापन केली जाते, तर तिथं विजेचा पुरवठा केला जातो, पाणीचा पुरवठा केला जातो. तिथं बाकीच्या सगळ्या सुविधा असतात, बँका असतात, वित्तीय संस्था असतात, विमा संस्था असतात, वाहतूक संस्था असतात, संपर्क साधनाचे संदेशवहनाची यंत्रणा ह्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं शक्य होतं. त्या ठिकाणी मुबलक कुशल, अकुशल, अर्धकुशल कामगारांचा पुरवठा होऊ शकतो. हे सगळं या पायाभूत सुविधामध्ये अपेक्षित असतं. साधन सामुग्रीची उपलब्धता, याच्यामध्ये आपण 2 प्रकारची साधनं, एक जी कच्चा माल आहे आणि तो दुसरा भाग आहे की आपल्याला जी साधनं इक्विपमेंट्स जी लागतात किंवा यंत्रसामुग्री जी लागते त्याची उपलब्धता खूप महत्त्वाची आहे. तुम्ही सगळं या ठिकाणी ठरवणार आहे, पण साधन सामुग्रीची जर उपलब्धता होत नसेल तरीसुद्धा या ठिकाणी MSMEला आपण डेव्हलप करणं खूप अवघड आहे त्या पर्टिक्युलरली भागामध्ये. कुशल कामगारांची उपलब्धता ह्या बाबतीमध्ये सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणावरती गोष्ट लक्षात घेतोय की भारतामध्ये लोकसंख्या खूप आहे. त्यामुळं कामगारांची मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होते. कारण आता कामगार हा शब्द वापरत नाहीत, मनुष्यबळ वापरतात किंवा ह्युमन रिसोर्स, मानवी संसाधन वापरतात, कारण ते एक व्यवसायाची आता असेट समजली जाते. तर आपल्याकडे जो काही वर्ग आहे हा प्रशिक्षित नाही. म्हणजे तुम्ही उद्या BCom झाला म्हणजे तुम्हाला काही कौशल्य आलं असं म्हणता येत नाहीत. ती कौशल्य तुम्हाला स्वतंत्रपणे वेगळ्या पद्धतीनं शिकावी लागतात, की आम्ही ते वेगवेगळ्या कोर्सच्या माध्यमातून, डिप्लोमाच्या माध्यमातून किंवा छोट्या छोट्या वर्कशॉपच्या माध्यमातून तुम्हाला ते सांगत असतो. पण आपण त्याच्याकडं गांभीर्यानं लक्षात घेत नाही. एखादं स्किल शिकावं असं आपल्याला निश्चितपणे वाटत नाही. मग आपण फक्त काय करतो की हे शासनानं किंवा आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाने किंवा विद्यापीठाने जो अभ्यासक्रम आम्हाला ठरवून दिला आहे तो पास झाला म्हणजे आम्हाला सगळं जगातलं नॉलेज आलं, असा एक आपला जो आविर्भाव असतो. आम्ही ग्रॅज्युएट झालं म्हणजे मला सगळं आलं असं नाही. तर अगदी ITI होल्डर असेल किंवा कोणतंही काम करायचं असेल की आज आमच्याकडे प्लंबर मिळत नाहीत, इलेक्ट्रिशियन मिळत नाहीत, म्हणजे ह्या साध्या साध्या गोष्टीच्या सुद्धा गोष्टी आहे बघा. सगळा जो व्यवसाय आहे हा परराज्यातील लोकांनी त्या ठिकाणी काबीज केलेला आहे. गवंडी आमच्याकडे चालत नाही, कारण गवंडी हा बेळगावचा लागतो. राजस्थानचं ते फरशीचं काम राजस्थान करणारे किंवा UP बिहारचे लागतात की फर्निचरचं काम करणारे किंवा कलर काम देणारे. मग तुमच्याकडे जॉब राहिला काय? कन्स्ट्रक्शन सगळी गोष्ट सगळी जी आहे किंवा असंख्य ठिकाणी बिहारी लोक आलेले आहेत कामाला. चांगली गोष्ट आहे, कारण त्यांना महाराष्ट्रात जॉब उपलब्ध होतो, महाराष्ट्रातल्या लोकांना ते करायचं नाही. म्हणजे ह्या सगळ्या, आता तुम्ही म्हणाल की सर आम्ही काही BCom म्हणून गवंडी काम करायचं का? मुळीच नाही. पण जे 12वी पर्यंत येऊ शकलेले नाहीत ते लोक काय करतात? त्यांच्यासाठी आहे. तुमच्या मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, उच्च शिक्षणाला येण्याचं प्रमाण किती आहे? तुमच्याबरोबर जेवढ्या मुलांनी, म्हणजे उदाहरण आपण घेतलं की तुमच्याबरोबर 100 मुलांनी पहिलीला ॲडमिशन घेतलं तर त्यातली फक्त 15 ते 20च मुलं ग्रॅज्युएटला येतात. मग ते इंजिनिअरिंगला असू दे, मेडिकलला असू दे, BCom, BSc, काय कोणतेही असो, बॅचलर डिग्री, जरा शब्द असतो त्याच्याकडे जाऊ देत. फक्त किती? पूर्वी तर हे प्रमाण 12% होतं, त्याच्यापूर्वी तर 6% होतं. मी ज्या वेळेला ग्रॅज्युएशनला होतो त्यावेळेला फक्त केवळ 4.5%च विद्यार्थी, म्हणजे 100 मधले 4.5च, 5 धरा,
5च विद्यार्थी फक्त उच्च शिक्षण हायर एज्युकेशनला. आजही त्याचं प्रमाण किती आहे हे 20च्या आत सुद्धा नाही. मग 80 मुलं कुठे गेली? आणि आज ह्या 20% सगळ्या मेजॉरिटी मुली आहेत. मग ही मुलं काय करतात? मग त्यांनी हे शिकावं. आज गौंडी किती घेतो एका दिवसाचं हे लक्षात घ्या. 700-800 हजार रुपये तो त्या ठिकाणी मिळवतो. मग 1000 रुपये म्हणजे महिन्याचे 30,000 रुपये. आणि उद्या तुम्ही बीकॉम होऊन क्लार्क लागला तर तुम्हाला किती पगार मिळणार? म्हणजे आम्ही जे काही हे काम हलकं, हे कमी महत्त्वाचं, हे जे करून ठेवलंय ना ते. अहो फर्निचरवाला बघा, 100 रुपयाचं मटेरियल असेल, मग स्क्रू असू दे, काही वाटेल ते असू दे, त्यातलं 15-20% तर वेस्टेज असतं, पण तो 30% मजुरी घेतो फर्निचरला. मला असं म्हणायचं नाही की तुम्ही ग्रॅज्युएशन होऊन ते करा, पण ग्रॅज्युएशन होऊन तुम्ही असं कोणतं स्किल जे करता की त्या कंपनीनं तुम्हाला पटकन घ्यावं. एक मुळात लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्हाला एखादी कंपनी नोकरीला घ्यायचं ठरवते आणि तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारते की पगार किती हवा, तुम्ही म्हणला 10,000 रुपये महिना पगार पाहिजे, तर त्या कंपनीची अपेक्षा असते 8 टाइम्स मोर तुम्ही त्यांना रिटर्न्स दिले पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला त्यांना 80,000 रुपयेचं काम द्याल त्यावेळेला तुम्हाला 10,000 रुपये द्यायला परवडतात. मग तुम्हाला जर 50,000 पगार द्यायचा असेल तर तुम्ही त्या कंपनीला किती 8×5 = 40, 4 लाख रुपये मिळवून द्यायला पाहिजे. त्यावेळेला तुम्हाला 50,000 रुपये पगार द्यायला पाहिजे. हे लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही ज्यावेळेला जेवढा पगार मिळतो त्याच्यापेक्षा किती आउटपुट द्यायला पाहिजे? 8 टाइम्स मोर, 8 पटीनं जास्त द्यायला पाहिजे. तर तुम्हाला हे सर्वसाधारण इकॉनॉमिक्स सांगतं. आमच्याकडं स्किल आहेत का? प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आहे का? हार्ड स्किल आहेत का? सॉफ्ट स्किल आहेत का? कम्युनिकेशन स्किल. आपल्याला फक्त वाटतं मी व्हॉट्सअपवरती फार चांगलं हे करतो. ते तुम्हीच वाचून बघा, तुम्हीच त्याचं जरा थोडंसं दुसऱ्या बाजूने अवलोकन करा. किती इफेक्टिव्ह तो मेसेज होता, किती इफेक्टिव्ह होतं, ते परफेक्ट शब्द वापरलेले होते का? नाही ना. 2% सुद्धा कम्युनिकेशन तुमचं माझं चांगलं नाही. तंत्रज्ञानाची उपलब्धता. आज तंत्रज्ञानाचं युग आहे. तंत्रज्ञान जे आहे हे अफाट वेगानं बदलते. आजचं तंत्रज्ञान उद्या नाही असं म्हटलं तरी चालेल. आज जे तुम्ही टेक्नॉलॉजी वापरतात ती उद्या त्याच्यामध्ये खूप अमेंडमेंट झालेली असते, खूप अपडेट झालेले असतात. पण MSMEच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती तंत्रज्ञान वापरलं जात नाही. पण MSMEची जर स्थापना करायची असेल तर छोट्या छोट्या प्रमाणामध्ये सुद्धा आम्हाला त्याची उपलब्धता करायला पाहिजे. हेवी त्या ठिकाणी मशिनरीपेक्षा शॉर्ट मशिनरी असणं या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याशिवाय हे शक्य होऊ शकत नाही. तर तंत्रज्ञानाची उपलब्धता मोठ्या प्रमाणावरती होणं खूप आवश्यक आहे. व्यवस्थापन कौशल्याची उपलब्धता. मी मगाशी म्हटलं ना, तुम्ही BCom झाला, किती मॅनेजमेंट आम्ही इथं शिकतोय. BComला फर्स्ट इयरला मॅनेजमेंट शिकतो, TYला आम्हाला मॅनेजमेंट शिकतो. पण हे थेरॉटिकल शिकलं, त्यातलं डिसिजन मेकिंग आता जो आपला टॉपिक चालू आहे त्या बाबतीमध्ये आपण किती सक्षमतेने डिसिजन घेण्याचं काम करतो. प्लॅनिंग शिकतो आम्ही किती, स्वतःचं प्लॅनिंग, व्यवसायाचं प्लॅनिंग. तुम्ही एखादं काम करता त्याचं प्लॅनिंग किती परफेक्ट करताय. ऑर्गनायझेशन असेल हे शिकतोय. पण ते कौशल्य प्रत्यक्षात वापरण्यासाठी, व्यवहारात वापरण्यासाठी आम्ही तसा प्रयत्न करतोय का? त्याचा अनुभव घेतोय का? बाबा सरांनी जे नियंत्रणाची तंत्र सांगतायत सर, आता आपण घेणार आहे पुढच्या तासाला, तर त्या तंत्रात त्यातल्यापैकी एखाद्या तंत्राचा वापर नियंत्रण करता येते का? निर्णय घेण्याची प्रक्रिया आम्हाला सांगितली आहे, ती प्रक्रियेच्या माध्यमातून जाऊन आम्हाला योग्य वेळेला योग्य निर्णय घेता येतोय का? हे जज आपण कधी करत नाही. सगळ्यात दुर्दैव तुमचं माझं काय आहे की आम्ही स्वतःला जज कधी करत नाही. दुसऱ्यांना जज करतो. तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे दुसऱ्यांचे आम्ही माप काढतो, पण स्वतःचे माप कधी काढता का? आणि हे माप फक्त वाईट हेतून नाही, चांगल्या हेतून माप काढत असताना फक्त वाईट गोष्टी त्याच्या फाइंड आउट करत नाही, त्याच्या चांगल्याही गोष्टी फाइंड आउट करायच्या. चांगल्या गोष्टीतनं आपण प्रेरणा घ्यायची, वाईट गोष्टी कशा कमी करता येतील त्याच्यासाठी वाईट गोष्टीचं फाइंड आउट करायचं. मग हे व्यवस्थापन कौशल्य माझ्याकडे आहे का? असेल तर तुम्ही मॅनेजर म्हणून चांगलं काम करू शकता. तुम्हाला बोलवून घेतील. आज MIDC मध्ये चांगला हँड द्या,
आता तुमचं नाव सुचवलं तर काय तुमच्याकडे कौशल्य आहे म्हणून मी तुमचं त्या ठिकाणी रिकमेंडेशन करायचं. अमुक अमुक हे घेत. बाजारपेठेची उपलब्धता, तुम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकाल कारण ते तुमच्या अखत्यारीतल्या आहेत, पण बाजारपेठ ही गोष्ट तुमच्या अखत्यारीत नाही, ही बाह्य पर्यावरणातली आहे. आणि ही बाजारपेठ तुम्हाला कधी उपलब्ध होईल? आणि बाजारपेठेमध्ये MNC, मोठ्या कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या, ह्या सगळ्यांचं तुम्हाला कॉम्पिटिशन आहे. त्या कॉम्पिटिशनमध्ये, त्या मार्केटमध्ये तुम्हाला तुमचं स्थान निर्माण करायचं आहे, किंवा तुमचं स्थान भक्कम करायचं. बाजारपेठेची उपलब्धता आहे, तुम्हाला नाही असं नाही. बाजारपेठेची उपलब्धता याचा अर्थ या ठिकाणी की तुमच्या वस्तूला बाजारपेठ उपलब्ध नाही, ती तुम्ही निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला शासन काही करणार नाही, राज्य शासन काही मदत करू शकणार नाही. हे बाजारपेठ तुम्ही तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी, तुमच्या सर्व्हिसची क्वालिटी, त्याची किंमत, त्याचं डिझाईन, हे आत्ता बाजारपेठेतील वस्तूशी कॉम्पीट करू शकेल अशा प्रकारचं तुम्हाला ते निर्माण करायचं आहे. आणि आपण जे आता वस्तुस्थान निश्चितीकरण जे पीक कॉम्पोस्टला काय मागच्या वर्षी शिकलो, ते या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. मोठ्या उद्योगांना पूरक. आपण समस्या म्हटली की मोठ्या उद्योगांशी स्पर्धा आहे. नाही, तुम्ही आपली कॅपॅसिटीच नाही मोठ्या उद्योगाशी स्पर्धा करण्याची. बघा, वर्गात नंबर येतो, त्याला 80-85% मार्क पडतात. आम्ही काय म्हणतो, तो हुशार आहे, त्याच्या नादाला लागून उपयोगाचं नाही, आमचं 45% 50% बरं आहे. पास झालं ना 6 विषयात झालं, त्याच्याशी कशाला कॉम्पिटिशन. पण एखादा 45% वाला जर म्हणायला लागला की मी 85% मिळवेन, आणि फक्त ही अशा हवेत भाषा किंवा गप्पा मारून चालणार नाही, त्याच्यासाठी तू काय प्रयत्न करतोयस ते महत्त्वाचं आहे. मोठे उद्योगसुद्धा असतात ना, त्यांना लहान उद्योगाची स्पर्धा करावी लागत नाही, पण ते लहान उद्योगावरती डिपेंड असतात, हे लक्षात घ्या. हे कोणताही MSMEतला उद्योग असेल, तो सूक्ष्म असेल, लघु असेल, मध्यम असेल, तो मोठ्या उद्योगाशी पूरकच असतो. पूरक इन सेन्स काय, तर लहान उद्योग जे किंवा लघु उद्योग जे काही प्रोडक्ट तयार करतात, ते मोठ्या उद्योगासाठी कच्चा माल म्हणून वापरला जाऊ शकतो, सेमी फिनिश्ड गुड्स म्हणून वापरले जाऊ शकतात, स्पेअर्स म्हणून वापरले जाऊ शकतात. या दृष्टिकोनातून आम्ही मोठ्या उद्योगाशी पूरक असायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचे ते सरकारचं सहकार्य, आणि हे खूप महत्त्वाचं आहे. केंद्र सरकार असू दे, राज्य सरकार असू दे, किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असू दे, DIC किंवा MCED किंवा निस्बूड, सिडबी यासारख्या, NISS म्हणून आहे त्यासारख्या संस्था असू देत, या सगळ्या संस्थांनी उद्योजकता विकास करण्यासाठी किंवा MSMEचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती सहकार्य करणं आवश्यक आहे. आणि इतर उपाययोजना आहे की आपण जे इतर समस्या पाहिल्या त्याच्यावरती हा विचार केलेला आहे की सरकारचे कायदे आहेत, तरतुदी आहेत, कर आहेत, या संदर्भात वेळोवेळी माहिती पुरवायला पाहिजे, किंवा हा बदल झाला आहे त्याप्रमाणे तुम्हाला हे करावं लागेल वगैरे वगैरे. हे मग त्याच्याबद्दल विनाकारण जी भीती आपण लिहिलेलं होतं समस्येमध्ये, ती विनाकारण भीती राहणार नाही. विविध कार्यशाळांचं आयोजन करायला पाहिजे, म्हणजे अवेअरनेस प्रोग्रामपासून ते अपग्रेडेशनपर्यंत ह्या कार्यशाळा झाल्या पाहिजेत. स्किल डेव्हलपमेंटच्या कार्यशाळा झाल्या पाहिजेत. न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंटच्या संदर्भात विचार झाला पाहिजे. न्यू टेक्नॉलॉजीच्या संदर्भात कार्यशाळा माहीत झाल्या पाहिजेत. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, जिल्हा उद्योग केंद्र, बँका असतील, वित्तीय संस्था असतील, यांच्यामध्ये योग्य समन्वय असायला पाहिजे. इकडे सरकार म्हणते आम्ही तुम्हाला एवढ्या व्याजदराने एवढ्या स्टार्टअपसाठी देणार, इकडे बँका रिफ्यूज करतायत. म्हणजे बँकांचं धोरण सरकारच्या योजनेशी पूरक आहे का? नाही. या ठिकाणी बँका म्हणते मोठ्या प्रमाणावरती कर्ज द्या. आजही आम्ही वर्तमानपत्रात आजच मी सकाळी वाचलं की लघु उद्योगांना कर्ज देण्यासाठी अडचणी आहेत, बँका त्यांना तयार नाहीत. मग इकडं सरकारने स्टार्टअप, स्टँडअप काय वाटेल ते जरी योजना आखल्या, आणि इकडं बँका आणि वित्तीय संस्था जर अर्थपुरवठा करत नसतील तर संभाव्य उद्योजक होऊ शकत नाही. मग त्या संदर्भात सरकारनीच हा समन्वय साधणं आवश्यक आहे. बँकांनी सुद्धा एक पाऊल पुढे टाकणं आवश्यक आहे. अडचणीतील उद्योगांची पुनर्वसनाची जबाबदारी. आता काही वेळेला मोठ्या कष्टाने उद्योग उभारला जातो, परंतु आता कोरोनासारखी परिस्थिती असेल, दुष्काळ असेल, ओला दुष्काळ असेल, सुका दुष्काळ असेल, भूकंप असेल, किंवा अन्य राष्ट्रीय किंवा
नैसर्गिक आपत्तीमुळे जर उद्योग व्यवसाय अडचणीत येत असेल तर त्या ठिकाणी त्यांना जसं आपण आजारी उद्योगांना माणसाला जसं आपण व्हेंटिलेटर ऑपरेशन वगैरे करतो आणि त्याला काही काळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो, तशा पद्धतीने उद्योगसुद्धा आजारी पडतात. त्यांनासुद्धा काहीतरी डोस देऊन त्यांचंसुद्धा पुनर्वसन करणं, पुन्हा त्यांना त्यांची गाडी रुळावर आणणं, हे सुद्धा या ठिकाणी खूप खूप महत्त्वाचं आहे. तर त्या अनुषंगाने आपले प्रयत्न होणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, उद्योग व्यवसाय करणं ही जरी सोपी गोष्ट नसली किंवा सहज शक्य नसलं तरीसुद्धा तुमच्या इच्छाशक्तीच्या जोरावर, तुमच्या मानसिकतेच्या जोरावर, तुमच्या बुद्धिचातुर्याच्या जोरावरती आणि केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, DIC, MCD यासारख्या संस्थांच्या सहकार्यानं, मदतीनं आपण उद्योग व्यवसाय उभारणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करू शकतो. तुमची इच्छाशक्ती त्या दृष्टिकोनातून पाहिजे, कारण कोणत्याही गोष्टी निर्माण करण्यासाठी अडचणी ह्या येतच असतात. त्याच्यावर मात करूनच आपण पुढं जायचं असतं, ते नवीन निर्मिती करायची असते. तर तुम्हीसुद्धा असं पद्धतीचं उद्योजक व्हावं याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आजचं लेक्चर थांबवतो.